नमस्कार वाचक हो. आपल्यासमोर घेऊन येत आहे एक नवीन लघुकथा. कथेचं नाव आहे पॅकर्स अँड मूव्हर्स. दारावरची बेल वाजली. हातातलं काम सोडून मयुरी दार उघडायला गेली. समोर सुजित होता, मयुरीचा नवरा. सुजित, अरे किराणा आणला होता मी कालच आणि तुला सांगितलंही होतं. तू सामानाच्या यादीचा कालचा मेसेज पाहिलास का? मयुरी सुजितच्या हातातली सामानाची बॅग घेत बोलली. घरात तर येऊ दे की सगळी झडती दारातच घेणार. सुजित पायातले शूज काढत शू रॅकवर ठेवत बोलला. मयुरी सामानाची पिशवी घेऊन आत गेली. येताना पाण्याचा ग्लास घेऊन आली. परत तेच तेच सामान झालं बघ, मी आणलं आणि तूही. मयुरीची पाण्याचा ग्लास देत भनभन सुरू होती. बस तर इथं. सुजित सोफ्यावर रेलून बसलेला होता. आम्हाला कुठं बसायला वेळ मिळतो, चहा आणते, मयुरी म्हणाली. आणशील ग चहा, बस तर जरा. आपले दोन्ही राजकुमार कुठं आहेत? सुजित म्हणाला. आतल्या खोलीत जाऊन बघ जरा. तुझ्या राजकुमारांनी सगळं पसाराचं राज्य मांडलंय. मध्ये मध्ये युद्धही सुरू आहे त्यांचं, मयुरी उद्विग्न होऊन सांगत होती. सुजित आणि मयुरीला 2 मुलं. मोठा अंकित 6 वर्षांचा आणि छोटा अर्पित 3 वर्षांचा. सुजित IT कंपनीत जॉबला, तर मयुरीचं स्वतःचं ब्युटी पार्लर होतं. एकंदरीत चौकोनी सुखी कुटुंब. सुजितनं मयुरीचा हात धरून तिला जबरदस्ती सोफ्यावर बसवलं. मयुरी, डोळे बंद कर बरं, सुजित म्हणाला. काय रे हा वेडेपणा, मयुरी डोळे बंद करत म्हणाली. हात पुढं कर जरा. उलटा नाही ग बाई, सरळ कर. सुजितनं मयुरीच्या हातात एक लिफाफा ठेवला. मयुरीनं लिफाफा उघडला. प्रमोशन, मयुरीनं सोफ्यावरून उडीच मारली. येस, मॅनेजर, आणि तेही पुण्याला, सुजित म्हणाला. म्हणजे पुण्याला शिफ्ट व्हावं लागणार? नवीन घर घेऊन 5 वर्ष पण झाली नाही अजून. सगळं सोडून जायचं का रे? मयुरीच्या आनंदावर विरजण पडलं. अगं हो, आमच्या कंपनीची नवीन ब्रांच ओपन होते तिथं, आणि नवीन ब्रांचची सगळी जबाबदारी माझ्यावरच आहे. 8 दिवसात शिफ्ट व्हायचंय, सुजित म्हणाला. 8 दिवसात? कसं शक्य आहे? तिथं एखादा फ्लॅट भाड्यानं बघावं लागेल. इथल्या सगळ्या सामानाची बांधाबांध, घरातलं सामान, पार्लरचं सामान, बापरे, अजून मुलांच्या शाळा, त्यांचे ॲडमिशन, सगळं कसं रे बदलायचं लगेच? त्यात तुझे आईबाबा, माझे आईबाबा सोबतच तीर्थयात्रेला गेले. आपणच पाठवलं ना त्यांना. आपल्या घरून अजून कोणी मदतीला येऊ शकणार नाही. कसं होईल सगळं? मयुरी उद्विग्नपणे म्हणाली. आधी बस तर इथं. माझा मित्र माहिती आहे ना, कार्तिक, तो राहतो तिथंच. त्याच्याच सोसायटीत एक फ्लॅट आहे, तो आपण भाड्यानं घेऊ. तो A विंगमध्ये राहतो, आपण B विंगमध्ये. हे बघ, त्यानं त्या फ्लॅटचे फोटोज आणि व्हिडिओज पण पाठवलेत. आणि तो फ्लॅटवाला त्याचाच मित्र आहे, त्यामुळं रेंट ॲग्रीमेंट वगैरे आपण तिथं गेल्यावरही करू शकतो. सुजित मयुरीला फोटो दाखवत बोलला. तिथं भाड्याने राहा, इथला घरचा EMI, सगळं कसं ॲडजस्ट करणार? त्यापेक्षा इथंच राहू ना, सगळंच तर नीट सुरू आहे आपलं, मयुरी म्हणाली. इथलं घर भाड्यानं देऊ किंवा चांगली किंमत आली तर विकून टाकू. आणि इथं नागपूरमध्ये राहून माझी काहीच प्रगती होणार नाही. तिकडं खूप स्कोप आहे आणि तसंही आपण परमनंट पुण्याला शिफ्ट होतोय. त्यामुळं आज ना उद्या हे सगळं करणं भागच आहे. आणि मुलांच्या शाळेचं म्हणशील तर अंकित आता 1लीत आहे आणि अर्पितला तर अजून आपण शाळेत घातलंच नाही. त्यामुळं तिकडं गेल्यावर शाळेचं बघू, सुजित म्हणाला. पण मयुरीच्या चेहऱ्यावर असंख्य प्रश्नचिन्ह होती. टेन्शन नको घेऊ, ते पॅकर्स आणि मूव्हर्सवाले असतात. ते येतात आणि आपलं सगळं स्वतःचं सामान पॅक करतात. त्यांचा ट्रक असतो, त्यात ते भरतात आणि आपल्या पत्त्यावर नेऊन सोडतात. आणि तुला वाटत असेल तर थोडं महत्त्वाचं सामान तू तुझ्या बॅगमध्ये भरून घे. जास्ती काही घेऊ नको, कारण आपण विमानानं पुण्याला जाणार आहोत, सुजित बोलत होता. तेवढ्यात मुलं बाहेर आली.
विमानानं प्रवास करायचा म्हणून अंकित खूप खुश झाला. दादा आनंदानं उड्या मारतोय म्हणून छोटा अर्पितही टाळ्या वाजवायला लागला. सामान ट्रकमध्ये आणि आपण विमानानं? मयुरीच्या चेहऱ्यावर परत प्रश्नचिन्ह. तुझी इच्छा असेल तर तू जा त्या ट्रकमध्ये, सुजित म्हणाला. अरे पण आईबाबांसोबत तर बोल एकदा, मयुरी म्हणाली. दुपारी बाबांचा फोन आला होता, तेव्हा सांगितलं त्यांना आणि ते त्यांच्या परतीच्या प्रवासात पुण्याला आले की तिथंच उतरतील. काही दिवस आपल्याकडे राहतील. नवीन ठिकाणी तुला तेवढीच सोबत पण होईल. चला आता पटकन तयारीला लागा. सुजित या खोलीतून त्या खोलीत सामान नेण्याइतकं सहज सगळं बोलून गेला. मयुरी मात्र सगळं नीट कसं होईल की नाही याचाच विचार करत होती. दुसऱ्या दिवशीपासून सुजितनं वर्क फ्रॉम होम घेतलं. दुपारच्या वेळी पॅकर्स अँड मूव्हर्सवाले येऊन गेले. सगळं सामान बघून त्यांचा हिशोब आणि जायचा दिवस ठरला. मयुरीने एका बॅगमध्ये 2-3 दिवसांचे कपडे, घरातले महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आणि तिच्याजवळ होते ते दागिने भरले. ठरल्या दिवशी पॅकर्स आणि मूव्हर्सवाले आले. वेगवेगळ्या आकारांच्या खोक्यांमध्ये ते घरातलं सामान भरत होते. सोबतच त्या खोक्यावर नावही टाकत होते. मयुरी सगळीकडं जातीनं लक्ष देत होती. खरंच दुनिया कुठल्या कुठं नेऊन पोचली. पैसे फेकले की काहीच करायचं काम पडत नाही. आपणच वेडे ढोरासारखी मेहनत करत बसतो. मयुरीच्या डोक्यात विचार चमकून गेला. संध्याकाळी सर्व सामानाची पॅकिंग झाली आणि सामान ट्रकमध्ये लोड झालं आणि सामान भरलेला ट्रक पुण्याच्या दिशेने निघाला सुद्धा. आपण खरंच पुण्याला शिफ्ट होतोय यावर मयुरीचा विश्वासच बसत नव्हता. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या फ्लाईटनं सुजित, मयुरी आणि दोन्ही मुलं पुण्याला पोहोचले. सुजितचा मित्र कार्तिकच्या घरी सर्वजण उतरले. तिथं फ्रेश होऊन चहा नाश्ता घेऊन सुजित आणि मयुरी फ्लॅट बघायला गेले. फोटोत आणि व्हिडिओतल्यापेक्षा फ्लॅट चांगला होता. मयुरीला थोडं हायसं वाटलं. त्यानंतर त्यांनी रेंट ॲग्रीमेंटचं वगैरे काम केलं. कार्तिकच्या मुलांबरोबर अर्पित आणि अंकितची चांगली मैत्री झाली. कार्तिकच्या बायकोचा स्वभावही मयुरीला चांगला वाटला. रात्री सगळे बाहेर जेवायला गेले. सुजित, अरे आपलं सामान कुठपर्यंत आलं? तू तर काही फोनसुद्धा केला नाहीस त्या लोकांना, मयुरीनं सुजितला विचारलं. त्यात काय विचारायचं? त्यांनी सांगितलं ना, नागपूर पुणे अंतर जास्त आहे आणि त्यात लोडिंगच्या ट्रकची एवढी स्पीड नसते. त्यामुळं सामानाचा ट्रक उद्या सकाळी पोहोचेल हे माहीत असूनही मी का फोन करू? सुजित तिची टर उडवत बोलला. कार्तिकच्या आग्रहामुळं सामान येईपर्यंत सुजित आणि मयुरी कार्तिकच्या घरी मुक्कामाला राहिले. दुसरा दिवस उजाडला. मयुरी आपल्या सामानाच्या वाटेकडं डोळे लावून बसली होती. तिच्या मनाची चलबिचल सुरू होती, तरी ती स्वतःला बऱ्यापैकी शांत ठेवत होती. सकाळची संध्याकाळ झाली, पण सामान घेऊन ट्रक काही आला नव्हता. मयुरीनं पुन्हा एकदा सुजितला त्याबद्दल टोकलं, पण त्यानं ही गोष्ट तेवढ्या सिरियसली घेतली नाही. तोही दिवस संपला. दुसऱ्या दिवशी मात्र सुजितनं स्वतःहून त्या पॅकर्स आणि मूव्हर्स कंपनीला फोन लावला. ट्रक फेल झाला असेल किंवा टायर वगैरे पंक्चर झालं आणि वेळेवर मदत नाही मिळाली तर वेळ लागू शकतो, तिकडून उत्तर आलं. सुजितला वाट पाहण्याशिवाय काही पर्याय नव्हता. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यानं कंपनीला फोन लावला. ड्रायव्हरला फोन करून कळवतो, त्या कंपनीवाल्यानं उत्तर दिलं. दिवसभर त्याचा काही फोन आला नाही. रात्री सुजितनं परत त्याला फोन केला, पण त्यानं फोन उचलला नाही. पुण्यात येऊन 4 दिवस झाले होते, पण अजून सामानाचा पत्ता नव्हता. दुसऱ्या दिवशी सुजितनं कार्तिकच्या सोबत पोलीस स्टेशन गाठलं. कंपनी नागपूरची आहे, तिकडं कंप्लेंट करा. पोलिसांची टाळाटाळ सुरू होती. कार्तिकनं मग ओळखीतल्या 2-4 मोठ्या हस्तींना फोन फिरवले. त्यांचे पोलीस स्टेशनमध्ये फोन आल्यावर पोलीस यंत्रणा कामावर लागली. कंप्लेंट देऊन सुजित आणि कार्तिक घरी आले. 2-3 दिवस असेच गेले. सुजित, मी तुला म्हटलं नव्हतं का? मला मुळात हे पटलंच नव्हतं. मयुरी खूप चिडली होती.
बोलता बोलता ती सामानाच्या अंदाजे किमती लावून किती नुकसान झाले याचा विचार करत होती. सुजितही हतबल होऊन बसला होता. तेवढ्यात पोलीस स्टेशनमधून फोन आला. सुजित, मयुरी आणि कार्तिक ताबडतोब पोलीस स्टेशनमध्ये गेले. बाहेरच एक सामानाचा ट्रक उभा होता. सुजित जरा धावतच आत गेला. पोलिसांच्या समोरच्या खुर्चीवर ड्रायव्हर आणि क्लीनर बसलेले होते. सुजितनं रागातच त्याची कॉलर पकडली. का रे, आमचं सामान परस्पर विकायचं होतं का तुला? सुजित खूप चिडला होता. एक मिनटं, हे करायसाठी आम्ही आहोत. आधी त्यांची अवस्था बघा, काय झालं ते तर विचारा, इन्स्पेक्टर बोलले. गाडीचा ड्रायव्हर बोलू लागला. साहेब, मला माफ करा. नागपूरवरून आम्ही अमरावती औरंगाबाद मार्गे पुण्याला यायचं ठरवलं होतं. पण आम्ही निघालो. नागपूरमध्येच माझ्या मित्राला पैसे देऊन पुढं जाणार होतो. तो म्हणाला की नांदेड सोलापूर मार्गे जा, ट्रॅफिक कमी राहील आणि पोलीस चेकिंगही फारशी होणार नाही. म्हणून मग तसं निघालो. सोलापूरपर्यंत नीट आलो देखील. सोलापुरात रात्र झाली होती. एका ढाब्याजवळ ट्रक उभी करून तिथंच जेवून रात्रभर मुक्काम करून सकाळी निघणार होतो. रस्त्यानं एक ढाबा शोधत जात होतो तर एक तरुण नवरा बायको रस्त्यानं दिसले. त्यांना मदत पाहिजे होती. थोड्या अंतरावर त्यांच्या गावाचा फाटा होता. तिथपर्यंत सोडायला म्हणून ते ट्रकमध्ये बसले. त्यांच्यासोबत बोलता बोलता गाडी कधी मेन रस्ता सोडून छोट्या रस्त्याला लागली तेच कळलं नाही. त्यांनी सांगितलं तसं तसं जात होतो. सगळं जंगल होतं, त्यामुळं रस्त्यात गाडी कुठं उभी करणंही शक्य नव्हतं. खूप फिरत होतो पण रस्ता काही सापडत नव्हता. दिवस उजाडला तसं ते दोघं झोपले. आम्ही आपलं रस्ता फुटल तिकडं गाडी नेऊ लागलो, कारण रस्त्यावर कुठंच पाट्यासुद्धा नव्हत्या. रात्र झाली की ते दोघं उठून बसायचे. आपण कोणत्या तरी गोत्यात अडकलो हे कळलं होतं, पण गाडी तुमचं सामान ठेवून कसं पळून जाणार? डोक्यावर कोणती तरी कसली तरी जादू केल्यासारखं आम्ही नुसतं फिरत होतो. त्या क्लीनरला कुठून बुद्धी सुचली काय माहीत. त्यानं मोठ्यानं देवाचा धावा करायला सुरुवात केली. देवाचं नाव घेतलं की ते दोघं नवरा बायको लय चिडायचे. आम्ही मग देवाच्या नावाचा सपाटा सुरू केला. अचानक खूप वादळ आलं. पाऊस सुरू झाला. मी रस्त्यात गाडी उभी करून दिली. माझ्या पाकिटातला देवाचा फोटो काढला आणि देवाच्या नावाचा जयघोष लावला. वातावरण लय खराब झालं, पण आम्ही बिथरलो नाही. नंतर काय झालं ते आठवत नाही, पण आमची गाडी कर्नाटकातल्या एका पोलीस ठाण्यात होती. त्यांना मी झाला प्रसंग सांगितला आणि इथं यायला त्या लोकांनी मदत केली. ड्रायव्हर हात जोडून उभा होता. त्याच्या अंगाला थरकाप सुटला होता. आता पकडल्या गेला तर काही पण कहाण्या नको सांगू, असं असतं का कुठं? सुजित चिडला होता. तिकडच्या पोलिसांसोबत आमचं बोलणं झालंय. हा खरं बोलतोय. अशाच एका पॅकर्स आणि मूव्हर्सचा सामान नेणाऱ्या ट्रकचा तिकडं अपघात झाला होता म्हणे. त्यात तरुण नवरा बायको आणि ट्रक ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला होता म्हणे. तेव्हापासून बऱ्याच पॅकर्स आणि मूव्हर्स ट्रकच्या मागं असे चकवे लागतात असे ते सांगत होते. काही लोक यातून वाचले तर काही जणांचा अजून काहीच पत्ता नाहीये, इन्स्पेक्टर सांगत होता. सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवावा की नाही सुजितला काही कळत नव्हतं. ड्रायव्हरनं सांगितलेल्या गोष्टीवर तो परत विचार करत होता. मग केस क्लोज करायची का? इन्स्पेक्टरनं विचारलं. हो सुजित, आपलं सामान आपल्याला परत मिळालं. आता पुन्हा या फंद्यात पडायचं नाही, मयुरी बोलली आणि सुजितनं केस मागं घेतली. सुजित, कार्तिक आणि मयुरी घरी आली. सोसायटीच्या गेटजवळ पॅकर्स आणि मूव्हर्सवाला त्यांचा सामानाचा ट्रक उभा होता. सामानाचा ट्रक तिथं बघून तिघही दचकले. सामान हवंय ना परत की पाठवून देऊ? इन्स्पेक्टरच्या आवाजानं तिघांनाही हायसं वाटलं. ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे. या कथेचा वास्तविक जीवनाशी काहीच संबंध नाही. कथा निव्वळ मनोरंजन या हेतूनं लिहिलेली आहे. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, अशाच रोमांचकारी कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.